असेलही कदाचित, परंतु मद्रास हे काय मद्रासी भांडवलाने बांधले गेले आणि निव्वळ बंगाली भांडवलावरती कलकत्ता निर्माण झाले? युरोपियन देशांचे भांडवल येथे गुंतवले गेले नसते तर ही शहरे स्मशानवत राहिली असती. पण जेव्हा महाराष्ट्रीय मुंबईवरती हक्क सांगतात तेव्हा हा भांडवलशाही युक्तिवाद पुढे का केला जातो? मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते तर मुंबई वैभवशाली दिसली नसती. मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते, पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो, उद्योगधंद्यांसाठी कामगारांचा पुरवठा देखील महाराष्ट्र करतो. महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहंजोदरो उर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही. हे घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले. या सगळ्या प्रसंगामध्ये माझ्या अनेक मित्रांनी मला अनेक काही गोष्टी पाठवल्या. त्यातली ही गोष्ट आमचे राजू परुळेकर यांनी माझ्याकडे पाठवली. मला त्यांचा एके दिवशी फोन आला आणि मला बोलले, अहो मी हे धक्कादायकच वाचतो हे सगळं. त्यातला बराचसा अंश त्यांनी आत्ताच्या येत्या लोकप्रभेमध्ये पण त्यांनी दिलेला आहे. त्यांचा लेख आहे, अप्रतिम लेख आहे, वाचाच जरूर सगळ्यांनी. आत्ताचा नवीन आलेला लोकप्रभा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काढलेला तो लेख जरूर वाचा आपण. मी काय वेगळं बोलतोय ह्याच्यापेक्षा? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावरती काहीतरी आरोप केले की हे बरं नाही, हे देश तोडण्याचे प्रकार. आतापर्यंत इतके दक्षिण भारतामधले इतके राष्ट्रपती आतापर्यंत झालेले आहेत, APJ अब्दुल कलामांपर्यंत. या दक्षिण भारतामधनं आतापर्यंत झालेले जेवढे राष्ट्रपती आहेत ह्यातल्या एकाने तरी हिंदीत भाषण केले का हो कधी? ज्यांनी भाषणं केली आतापर्यंत इंग्रजीमध्ये केलेली आहेत. इंग्रजी काय आमची मातृभाषा आहे का, राष्ट्रभाषा आहे? पण ते हिंदी बोलत नाहीत म्हणजे नाहीत. त्यांना स्वतःच्या राज्याबद्दल, स्वतःच्या भाषेबद्दल जेवढी तळमळ, जेवढी आत्मीयता, जेवढी कळकळ, म्हणून ते सगळे टिकून आहेत अजून. मी नेहमी सांगतो ना, जिकडे जमीन भुसभुशीत असते ना तिथेच घुशी होतात, जिथे खडक असतात ना तिथे बिळं होत नसतात. ही मुंबई महाराष्ट्राची जमीन आमच्याच लोकांनी भुसभुशीत करून ठेवली. बारीक सारीक छोट्या मोठ्या चिरीमिरीसाठी म्हणून वाटेल तो नंगनाद सुरू केला. आपण कोणाला मोठं करतोय, काय मोठं करतोय, काय वाढवतोय? मध्यंतरी माझ्याकडे एक वर्तमानपत्र आलंय, माझ्याकडे येतच, नावच घेतो, इंडियन एक्सप्रेस. या इंडियन एक्सप्रेसमध्ये आतमध्ये तर त्यांनी सगळंच दिलंय. किती तारखेचा आहे? 13 एप्रिलचा अंक आहे. काय याच्यामध्ये दिलंय? एक माणूस टॅक्सी बसलाय आणि त्या टॅक्सीवाल्याचा मुलगा 10 वर्षाचा मागे बसलाय. दिस इज देअर होम ॲज वेल देअर वर्क. Taxi driver Moinuddin Sheikh and his 10-year-old son live in their taxi in Mumbai. मला हा माणूस कोण आहे, काय आहे, हा गरीब आहे, लहान आहे वगैरे मला ह्याच्याशी देणं घेणं नाही. पण ज्या माणसाला मुंबई शहरामध्ये स्वतःचं हक्काचं घर नाही त्याला टॅक्सीचा परवाना मिळतोच कसा पहिल्यांदा मला सांगा. ही कोण अशी माणसं आहेत? हे एक उदाहरण आपल्या समोर आलंय. अशी हजारो लाखो माणसं आज मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे राहत असतील. त्याच्यानंतर बॉम्बस्फोट होतील ना तर काय होतील? या मुंबई महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांनी जीव मुठीत धरून राहायचं आणि आमचीच माणसं पोखरतायत सगळं. किती कडवट असतात ना इतर राज्यातली माणसं. त्याप्रमाणे ज्या दिवशी महाराष्ट्रातला मराठी माणूस ज्या दिवशी तसा कडवट बनेल ना, ते मगाशी मी नाव घेतलं ना, तो कोण रामदास, हे इथे माझ्याकडे पुस्तक आहे. कुठे गेलं ते पुस्तक? रजनीकांत वरती पुस्तक आलंय. द मॅन इज रजनीकांत. द नेम इज रजनीकांत, सॉरी, द नेम इज रजनीकांत. या रजनीकांतच्या पुस्तकामध्ये वाचता वाचता याच्यामध्ये एक पॅराग्राफ आहे. मी जरा हे अक्षर बारीक आहे म्हणून जरा मोठं करून आणलं.
देर आर सम, हे तो अंबुमणी कोंडो रामदासो जो कोसो आयसो ना असो त्यांनी म्हटले, हे त्याचं आहे वाक्य, त्या पुस्तकातला कोट. There are some non-Tamilians who are planning to sit in the chief minister's chair. I want Tamilians to rise and be alarmed. Do not allow any outsiders, I repeat, any outsiders, non-Dravidians, to place themselves in the driver's seat. Ramadas spat out his venom. The media woke up to the alarm call. Everyone knew Rajnikant was the target. डॉक्टर अंबुमणी रामदास म्हणजे सध्याचे आरोग्यमंत्री, ते म्हणतात की काही तामिळ नसलेली माणसं मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसण्याचं स्वप्न बघत आहेत. मी म्हणतो तामिळींनो, उठा आणि जागे व्हा. कुठल्याही परप्रांतीयांना, मी पुन्हा सांगतो, परप्रांतीयांना द्रविड नसलेल्या मोक्याच्या जागा देऊ नका. माझ्यावरती केंद्रातनं ज्या ज्या लोकांनी आरोप केले, सोनिया गांधींपासून सगळ्यांनी माझ्यावरती जे आरोप केले ना, त्यांच्याच बाजूला मांडीला मांडी लावून हा रामदासो बसतो. हे चालतं का रे तुम्हाला? जो स्वतः जन्माने मराठी माणूस आहे, त्याचा आडनाव गायकवाड आहे, पण तो पूर्णपणे तामिळ झाला, स्वतःला तमिळ समजतो, तमिळ बोलतो, तिथला झाला, तिथल्या लोकांनी त्याला डोक्यावरती घेतला. इतकं करून हा माणूस तसं बोलतो. इतकं केल्यानंतर जर समजा महाराष्ट्रामध्ये कोणी असेल तर आम्हीही बोलणार नाही हो. हे फक्त तेच बोलत असतील, पण महाराष्ट्र ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला हे खडबडून जागे होतात. त्याच वेळेला आहे ना सुस्त. मी ज्या वेळेला बोलतो की 80% मराठी मुलांना प्राधान्य मिळालं पाहिजे नोकऱ्यांमध्ये, मिळालंच पाहिजे. 80% काय 100%च मिळालं पाहिजे. 80% तरी कशाला? मी याद्याच घेऊन आलोय त्याच्या. आणि कशा असतात बघा ही सगळी लोक. तुम्हाला मुद्दामून हे सगळं काढून आणलं, पेपर दाखवला की बरं असतं. नाही तर कसं, राज ठाकरेने फिर